लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जर या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की बरेचदा काय होतं की आपल्या लग्नामध्ये काही काहींच्या फसवणुकी होतात किंवा बरेच गोष्टी की आपल्यापासून काही लपवलं जातं किंवा मुलाची सॅलरी इतकी आहे आपल्याला सांगितलं जातं किंवा इथं मुलगा कामाला आहे हे सांगितलं जातं, पण तसं कुठल्याच गोष्टी नसतात, म्हणजे आपल्याला फसवलं जातं लग्नामध्ये. तर आपण ते मॅरेज कसं कॅन्सल करू शकतो किंवा मग आपण घटस्फोट घेऊ शकतो का, तर 1 वर्षाच्या आत आपण ते मॅरेज कॅन्सल करू शकतो का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तसं बघायला गेलं तर जरी आपली फसवणूक झालेली असेल किंवा काही असेल तर हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे आपण 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये, म्हणजे जे आपण लग्न आहे त्यामध्ये राहणं आपल्याला आवश्यक आहे. मग त्याच्यानंतर आपण घटस्फोट घेऊ शकतो. 1 वर्षानंतर आपण घटस्फोट घेऊ शकतो. पण बरेचदा काय होतं की बरेच कारणं अशी असतात की आपण त्या लग्नामध्ये त्या लग्नाच्या बंधनात राहू शकत नाही. आपली बरेचशी फसवणूक झालेली असते. तर त्यावेळेस आपण 1 वर्षाच्या आत त्या लग्नापासून कशी सुटका करून घ्यावी, तर हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन 12मध्ये असं दिलेलं आहे की जर आपली लग्नात फसवणूक झालेली असेल किंवा मग आपल्याला फसवून लग्न केलेलं असेल किंवा मग मुलगा वेडसर असेल किंवा मुलगी वेडसर असेल किंवा मुलीकडून काही त्रुटी असतील आपल्याला ज्या सांगितल्या गेलेल्या नसतील, तर आपण 1 वर्षाच्या आत कसं काय आपण त्या लग्नापासून सुटका करून घेऊ शकतो. तर आपल्याकडे एक पर्याय आहे. हिंदू मॅरेज ॲक्टनुसार सेक्शन 12 नुसार जर आपली फसवणूक झाली असेल तर आपण हे मॅरेज वॉइड मॅरेज, याला वॉइड मॅरेज म्हणतो, आपण ते अर्ज करून सेक्शन 12 हिंदू मॅरेज ॲक्ट अंडर अर्ज करून आपण ते कॅन्सल करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जर आपल्याला एखादा फ्रॉड झाला असेल किंवा मग आपली फसवणूक झाली असेल तर आपल्याला 1 वर्ष घटस्फोट घेण्यासाठी किंवा त्या मॅरेजमधून सुटका करून घेण्यासाठी थांबायची आवश्यकता नाही. तर आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेज, लग्न रद्द, 1 वर्षाच्या आत घटस्फोट न घेता आपण हे मॅरेज कॅन्सल करू शकतो. तर काय बऱ्याच वेळेस काय होतं की लग्न होतं, त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की हे असं नाही आहे, किंवा मग आपल्याला एक गाडी आहे सांगितलेलं असतं, बंगला आहे सांगितलेलं असतं, पण त्या ॲक्च्युली भाड्याच्या गाडी असतात किंवा भाड्याचा बंगला असतो, किंवा मग बरंच मुलगा US ला कामाला आहे किंवा बाहेर देशात कामाला आहे किंवा एका कंपनीचं नाव सांगितलेलं असतं आणि तो तिथे कामालाच नसतो. हे बरेचदा गोष्टी ह्या फसवणुकीच्या घडतात. मग अशा ह्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही लग्न बंधनात राहू शकत नाही. त्याच्यामुळे हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन 12 नुसार अंडर जर आपण अर्ज केला तर आपण 1 वर्षाच्या आत ते मॅरेज हे कॅन्सल करून घेऊ शकतो. तर ह्या मॅरेजला काय म्हणतात, नल किंवा वॉइड हे आपल्याला मॅरेज करता येतं. अंडर सेक्शन 12 हिंदू मॅरेज ॲक्ट अंडर आपण हे नल किंवा वॉइड आपण हे कॅन्सलेशन ऑफ मॅरेज करू शकतो. कॅन्सलेशन ऑफ मॅरेज हा एक उपाय आहे आपल्याला की 1 वर्षाच्या आत आपण सेक्शन 12 अंतर्गत, हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 12 अंतर्गत अर्ज करून आपण हे मॅरेज कॅन्सल करून घेऊ शकतो. तर आता ग्राउंड्स कोणते आहेत कॅन्सलेशन ऑफ मॅरेजसाठी, की आपण कोणत्या ग्राउंड्सवर कॅन्सलेशन ऑफ मॅरेज करू शकतो, तर आपण आता ते पाहणार आहोत. तर पहिलं आहे की लग्नानंतर असं कळतं की आपल्याला पती किंवा पत्नी हा वेडसर आहे किंवा मग त्याला म्हणजे तो सामान्य माणसासारखा त्याची वागणूक ही वेगळी आहे किंवा तो वेडसर आहे. पती किंवा पत्नी दोघांनाही हे ग्राउंड्स लागू होतात. दोघांपैकी कोणीही जर वेडसर असेल तर ह्या ग्राउंडनुसार आपण कॅन्सलेशनसाठी अर्ज करू शकतो. की आपल्याला लग्ना अगोदर हे माहितीच नसतं की तो वेडा आहे किंवा तो मेंटली स्टेबल नाही आहे किंवा मग त्या सामान्य माणसासारखा त्याची वागणूक नाही आहे, हे ज्यावेळेस आपल्याला लग्नानंतर कळतं तेव्हा आपण कॅन्सलेशनचा अर्ज करू शकतो.
मुली सेकंड आहे की मुलीला एखादी नशेचं द्रव्य देऊन लग्नाला उभी केलेली असेल, मग तिला लग्नानंतर कळतं की आपलं तर लग्न झालेलं आहे, आपण नवऱ्याच्या घरी आहे, तर त्यावेळेस सुद्धा ती कॅन्सलेशनचा अर्ज करू शकते की कारण तिची फसवणूक करून तिला लग्नाला उभं केलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या ग्राउंडवर सुद्धा ती कॅन्सलेशनचा अर्ज करू शकते. बरेचदा काय होतं, मुलाकडचे किंवा मुलीकडचे दोन्हीकडचे कुणीही फसवणूक करून लग्न ठरवतात. म्हणजे मुलाकडचे सांगतात की आमचा बंगला आहे, घर आहे, किंवा मग मुलगा US कामाला आहे, दुबईला आहे, एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे, पण त्या गोष्टी काहीच अस्तित्वात नसतात. किंवा मुलगी एवढी शिकलेली आहे, हे सगळं सांगितलं जातं, पण मुलगी शिकलेली नसते. अशा बरंच फसवणुकीतून ते लग्न ठरवलं जातं, मग लग्नाची परवानगी मिळवली जाते. तर असं मॅरेजसुद्धा आपण कॅन्सलेशन अर्ज असं जर फसवणूक झाली असेल लग्न ठरवताना, तरी आपण ते कॅन्सलेशनसाठी त्याचा अर्ज हा दाखल करू शकतो. तर आता चौथा आहे की जर दबाव टाकून लग्न केलेलं असेल, म्हणजे एखाद्या मुलीला सांगितलं असेल किंवा मुलाला सांगितलं असेल की तुझ्या आईवडिलांना मारून टाकू, किंवा मग तुला मारू, किंवा मग तुझ्यावर केस करू, असं करून जर दबावाने ते लग्न केलं गेलेलं असेल, तर या ग्राउंडवर सुद्धा आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज करू शकतो. तर म्हणजे काय, ज्यावेळेस आता ज्या दबावात आपण लग्न केलेलं असेल, त्या दबावानंतर जर समजा लग्नानंतर असं वाटलं की आपल्याला की आपला दबाव थोडाफार कमी झालेला आहे, त्यावेळेस आपण त्या कॅन्सलेशनचा अर्ज केला तरीही चालेल. किंवा मग फ्रॉड किंवा धोक्याने जर ते लग्न केलेलं असेल, म्हणजे आता आपल्याला सांगितलं की आपण एंगेजमेंट करूया आणि त्यावेळेसच लग्न जर लावून दिलेलं असेल, तर ह्या ग्राउंडवर सुद्धा आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज करू शकतो. आणि नंतर आहे 6 आहे, दुसरं लग्न जर झालेलं असेल, पती किंवा पत्नीचं जर दुसरं लग्न झालेलं असेल आणि लग्नानंतर आपल्याला कळतं की ह्याचं पहिलं तर लग्न झालेलं आहे आणि आपण ह्याच्याशी दुसरं लग्न केलेलं आहे, तर ते पहिलं जर लग्न झालेलं असेल तर दुसरं लग्न हे वॉइडच आहे, पण तरीही ते कॅन्सल करून घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो की अशी फसवणूक झालेली आहे, ह्याचं पहिलं लग्न झालेलं आहे किंवा हिचं पहिलं लग्न झालेलं आहे व मला हे मॅरेज कॅन्सल करून हवे आहे, तर आपण या ग्राउंडवर सुद्धा कॅन्सलेशनचा अर्ज हा करू शकतो. जर समजा वर किंवा वधूचं वय 18पेक्षा जर कमी असेल, जर आपल्याला लग्नानंतर कळालं की ह्याचं वय किंवा हिचं वय किंवा ह्याचं वय 18 किंवा 21पेक्षा कमी आहे, तर त्यावेळेसही आपण कॅन्सलेशनचा अर्ज करू शकतो. जर आपल्याला ते लग्न हवं असेल तर आपण ते वॉइड मॅरेज करण्यासाठीही अर्ज दाखल करू शकतो. म्हणजे आपण ह्या ग्राउंडवर सुद्धा कॅन्सलेशनचा अर्ज हा करू शकतो. तर 8वं आहे की बडे जाव सांगणे, किंवा मग एखादा शक्यतो मुलांकडूनच ह्या गोष्टी होतात की आमचं इकडे घर आहे, तिकडे घर आहे, किंवा एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे, हे सांगितलं जातं, पण हे सगळं फसवणूक केली जाते. किंवा मग परिस्थिती एक सांगितली जाते आणि परिस्थिती ही वेगळीच असते, तर त्यावेळेसुद्धा आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज हा करू शकतो. 9वं आहे की पत्नी ही लग्नाअगोदरच जर प्रेग्नेंट असेल, हे आपल्याला लग्नानंतर कळतं, किंवा मग तिचा एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल, पतीचंही एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल, तर पत्नीसुद्धा किंवा पतीसुद्धा हे कॅन्सलेशन ऑफ मॅरेजसाठी अर्ज हा करू शकतात. म्हणजे की एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल किंवा पती प्रेग्नेंट असेल, या ग्राउंडवर सुद्धा आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज करू शकतो. तर एखाद्या पती किंवा पत्नीला लग्नानंतर जर एखादा आजार असेल, HIV असेल किंवा कॅन्सर असेल, हे आपल्या मोठे आजार असतील, तर ते आपल्या लग्नाअगोदर सांगितलेले नसतील, तरीही आपण मॅरेज कॅन्सलेशनसाठी अर्ज हा करू शकतो. ह्या ग्राउंडवर सुद्धा आपण मॅरेज कॅन्सलेशनचा अर्ज करू शकतो. मॅरेज कॅन्सलेशनचा अर्जाची मुदत काय आहे, तर आपण ते 1 वर्षाच्या आतच करणं आवश्यक आहे. आपण 1 वर्षाच्या आतच मॅरेज कॅन्सलेशनचा अर्ज दाखल करू शकतो. तर हा अर्ज कुठे दाखल करावा, तर जिल्हा सत्र न्यायालयातच आपण हा अर्ज दाखल करू शकतो. तर दाखल करावा, आणि तसं तर खरं म्हणायला गेलं तर 3 महिन्याचा कालावधी आहे की 3 महिन्यानंतर आपण ते अर्ज दाखल करावा. पण जर आपण अगदी जर राहूच शकत नसेल की बरीच फसवणूक झाली असेल, तर आपण
हा अर्ज दाखल करू शकतो व घटस्फोट न घेता आपल्याकडं हा दुसरा पर्याय आहे की आपण हा एक मॅरेज हे कॅन्सल करू, ह्या ग्राउंडवर कॅन्सल करू शकतो. तर ते 1 वर्षाच्या आतच अर्ज करणं आवश्यक आहे. कॅन्सलेशन ऑफ मॅरेज सेक्शन 12 हिंदू मॅरेज ॲक्टनुसार आपण हा अर्ज करू शकतो. तर बरेचदा काय होतं की बऱ्याच जणांचे प्रश्न होते की जर आपण घटस्फोट न घेता आपण 1 वर्षाच्या आत, कारण का घटस्फोटासाठी आपल्याला सेक्शन 13 हिंदू मॅरेज ॲक्टनुसार आपल्याला 1 वर्ष पूर्ण होणं लग्नाला आवश्यक आहे, त्याच्यानंतरच आपण घटस्फोट घेऊ शकतो. पण बऱ्याच लग्नात असं होतं की आपण ते लग्न निभावू शकत नाही किंवा बरेच फसवणूक झालेली असते, बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. त्याच्यामुळे आपण सेक्शन 12 अंतर्गत हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेज करू शकतो. या ग्राउंडवर आपण कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज करू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.